प्रकरण 8 स्वप्नपूर्तीच्या दिशेने. मूरच्या शिबिरामुळे इंदिराबाईंची सुट्टी सार्थकी लागली होती. सुट्टी संपताच त्या अत्यंत आनंदाने नागपूरला परतल्या आणि नर्सिंगच्या पुढच्या प्रशिक्षणात गुंतून गेल्या. आता त्यांच्यासमोर केवळ प्रशिक्षण पूर्ण करणं एवढंच ध्येय नव्हतं, तर प्रशिक्षणानंतर कोकणात येऊन आरोग्य सेवेच्या क्षेत्रात काम करायचंय हा ध्यासही होता. तशी शपथच त्यांनी घेतली होती आणि एकदा शब्द दिला किंवा काही करायचं ठरवलं तर त्यापासून कधीच कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही हा त्यांचा स्वभाव. त्यामुळे नागपूरला परतल्यावर त्यांनी कमलाताई हॉस्पिटल यांच्या सानिध्यात राहून प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या जोडीनं आरोग्य सेवेतलं जे जे ज्ञान मिळवता येईल ते मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू ठेवला. कामातील तळमळ, प्रामाणिकपणा, वागण्यातील माधुर्य, इंग्रजी येत नसतानाही शिकण्याची अविरत धडपड आणि चिकाटी, अतिशय सहज असणारी सेवाभावी चिकित्सक वृत्ती, बोलण्यातील मृदुता हे इंदिराबाईंचे स्वभावगुण कमलाताईंना विशेष आवडत होते. पहिल्या काही दिवसातच इंदिराबाई त्यांच्या खास मर्जीतल्या झाल्या. आपल्या मुलीसारखंच त्यांनी जवळ केलं. इतकंच नाही, कमलाताईंनी आपल्याबरोबर महालमध्येच इंदिराबाईंच्या निवासाची व्यवस्था केली. त्यामुळे त्यांना सतत कमलाताईंचा सहवास लाभत होता. त्यांचं काम, ते करण्याची कार्यपद्धती जवळून पाहता येत होती, समजून घेता येत होती. नागपूरमधल्या सीताबर्डीवर कमलाताईंचा खूप मोठा दवाखाना होता. इंदिराबाई आपलं नर्सिंगचं प्रशिक्षण सांभाळून या दवाखान्यात काम करायच्या. बाळंतिणीचं खाणं पिणं, औषध पाणी ह्याची सगळी व्यवस्था त्या बघायच्या. शिवाय रोजचा नियोजित आराखडा लिहून ठेवायच्या. जवळपास 4 महिने इंदिराबाईंनी हे काम अगदी चोखपणे केलं. ते पाहून कमलाताईंना इंदिराबाईंमध्ये वैद्यकीय सेवेतला सच्चा व्यवस्थापक, उत्तम समन्वयक दिसला. नंतर इंदिरा निश्चित एखाद्या मोठ्या हॉस्पिटलचा कारभार स्वतंत्रपणे सांभाळू शकेल एवढी तिच्यात क्षमता आहे हेही कमलाताईंना जाणवलं. विशेष म्हणजे नंतर त्यांनी आपल्यातली ही क्षमता सिद्धही करून दाखवली. अर्थात हे शक्य झालं ते उतायचं नाही, मातायचं नाही, घेतला वसा टाकायचा नाही ह्या न्यायानं त्या काम करत राहिल्यामुळे. कोणतीही गोष्ट करताना ती करण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा, मात्र एकदा ठरलं की त्यावर ठाम राहावं, असं कमलाताईही नेहमी सांगायच्या. इंदिराबाई देखील हाच विचार अंगीकारत पुढे निघाल्या. कारण भाऊ तेंडुलकरांनी आपलेपणाने त्यांना मार्ग दाखवला आणि त्यांनी तो स्वीकारला. त्यासाठी नागपूरला आणून सोडत मामा क्षीरसागरांनी मोठी मदत केली. त्यात राहण्याची खाण्याची सोय नसताना, फी भरण्याची ऐपत नसताना कमलाताईंनी मोठा आधार दिला होता. या साऱ्याची जाणीव ठेवत इंदिराबाई आपलं प्रशिक्षण पूर्ण करतानाच रिकामा वेळ इतर कामांसाठी देत होत्या. त्यामागे वेगवेगळे रुग्ण हाताळायला मिळतात, नव्या गोष्टी शिकायला मिळतात हा त्यांचा स्वार्थही होताच. त्यामुळे इतर मुलींसारखं सुटीच्या दिवशी सिनेमाला जाणं, नागपुरात फिरणं हे त्यांनी कायम टाळलं. उलट नवं काम द्या असा सारखा आग्रह त्या कमलाताईंकडे करत राहिल्या. त्यामुळे त्यांना प्रशिक्षण काळातच विविध ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाची कामं करण्याची संधी मिळाली. आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उपचारांची सोय असलेल्या समन्वय हॉस्पिटलमध्ये त्यांना केवळ नाईट शिफ्टसाठी बोलवलं जायचं. तरीही इंदिराबाई आनंदाने जायच्या, कारण नाईट शिफ्टमुळे त्यांना वर्ग, प्रॅक्टिकल्स आणि अभ्यास यासाठी दिवसभराचा वेळ देता येत असे. खरं तर ही एक प्रकारे तारेवरची कसरत होती. ती पाहून बॅचच्या काही मुली नुसती कामं करून मरणारेस का असं विचारत मदत करायच्या, तर काही मुली इंग्रजीची भीती दाखवत अजून काही वर्ष हिचा मुक्काम इथेच राहणार बहुधा असं म्हणत त्यांना हिणवायच्या. पण परीक्षेचा जेव्हा निकाल आला तेव्हा सगळ्यांनाच कळून चुकलं की इंदिराबाई हळबे म्हणजे एक वेगळंच रसायन आहे. मराठीत पेपर देऊनही त्या विदर्भ नर्सिंग बोर्डात 2ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. एक स्वप्न पूर्ण झालं. कोकणात ही बातमी पोचली तेव्हा सेवादल परिवारात आनंदाला उधाण आलं होतं. नर्सिंगचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेणारी पहिली महिला म्हणून परिसरात इंदिराबाईंच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली.
आप्त परिवारातले अनेक लोक, मित्रमैत्रिणी, सेवा दलातले कार्यकर्ते त्यांची आतुरतेने वाट पाहत होते. इंदिराबाईंनाही नागपुरातलं सगळं आवरून कधी एकदा मालवणला जातोय असं झालं होतं. ज्यांनी त्यांना लेकीसारखं सांभाळलं ती कमलाई काही इंदिराबाईंना सोडायला तयार नव्हती. इतकी गुणीपोर कोण कशाला सोडेल? हिने आता इथेच आपल्याबरोबर राहून काम करावं. मातृसेवा संघाचा एवढा मोठा पसारा आहे, त्यात तिला वाटेल तिथं आणि वाटेल ते काम करावं, पण नागपूर सोडून जाऊ नये असं कमलाताईंना मनापासून वाटत होतं. त्यामुळे आईच्या हक्काने त्यांनी इंदिराबाईंकडून थेट वचनच घेतलं. त्या म्हणाल्या, आता तू कुठेही जाणार नाहीस, कारण इथे माझ्याबरोबरच तुला काम करायचं आहे. आपल्या मातृसेवा संघाचं विविध ठिकाणी काम आहे. त्यापैकी तुला कुठे काम करायला आवडेल ते सांग. मात्र मी कुठेही जाणार नाही, इथेच तुमच्याबरोबर काम करत राहीन असं मला वचन दे. अर्थात इंदिराबाई असं वचन देऊ शकत नव्हत्या, कारण मूळच्या शिबिरात राज्यभरातल्या कार्यकर्त्यांसमोर भाऊ तेंडुलकरांच्या सूचनेनुसार घेतलेली शपथ त्या विसरल्या नव्हत्या. पुढे काय करायचं आहे हे त्यांनी त्यांच्या मनाशी नक्की करून ठेवलं होतं. त्यांनी कमलाताईंना सांगितलं, हो, मी तुमचीच मुलगी आहे, मात्र मी तुम्हाला कधीच मिळणार नाही. त्यावर कमलाताईंनी त्यांना विचारलं, असं का बोलतेस? माझी मुलगी आहेस हे मान्य करतेस, मग आईला सोडून कशी काय जाऊ शकतेस? त्यावर इंदिराबाईंचं उत्तर होतं, जशी मुलगी सासरी जाते ना तशीच मी जाणार. पण कमलाताईंना ते मान्य नव्हतं. त्यामुळे मला सोडून तू कुठेही जाणार नाहीस, माझी शपथ आहे, असं भावनिक आव्हानच केलं त्यांनी. इंदिराबाईंना त्यांचा शब्द खाली पडू द्यायचा नव्हता, म्हणून त्या म्हणाल्या, आज्ञा पाळणं आणि आज्ञा करून त्या पाळून घेणं ह्यातलं अंतर मला तोडायचं आहे, म्हणून मी तुमच्या शब्दाचा मान राखते. पण मला 1 वर्षांपेक्षा अधिक काळ इथं तुमच्याबरोबर राहता नाही येणार, कारण कोर्स पूर्ण झाला की कोकणात काम करायचं हे मी अगोदरच ठरवलं आहे. कमलाताई स्तिमित झाल्या. काही क्षण प्रेमभऱ्या नजरेने त्या इंदिरेकडे भारावल्यागत बघत राहिल्या. मग जवळ येत त्यांचा चेहरा उंजळीत पकडला आणि कपाळाचं चुंबन घेत त्या म्हणाल्या, तुला मी माझ्या शपथेत नाही अडकवणार. तू मोठी झेप घे. सांग, तुला काय करायचं आहे? मी तुझ्याबरोबर आहे, अगदी अखेरच्या क्षणापर्यंत. माझ्यासारखी एक सामान्य बाई काही करू इच्छिते आणि तिच्यामागे ठामपणे उभं राहण्याची तयारी कमलाताई हॉस्पिटलसारख्या ज्येष्ठ समाजसेविका दाखवतात, हा इंदिराबाईंना आपला सन्मान वाटला. मातृसेवा संघाच्या कोणत्याही केंद्रावर जा आणि नर्सिंगचं काम सुरू कर असं कमलाताईंनी सुचवलं. तशा त्या कामाला लागल्या, पण एका केंद्रावर 15 दिवसांपेक्षा अधिक काळ काम करणं त्यांना अशक्य होऊ लागलं. त्यामुळे दर 15 दिवसांनी त्या नवीन केंद्रावर जाऊ लागल्या. पण 10-15 दिवसांपेक्षा जास्त काळ त्या कुठेच थांबू शकल्या नाहीत. कामामध्ये तोचपणा असल्यामुळे त्यांना त्याचा कंटाळा येऊ लागला. मग असं का होतंय या विचाराने त्या अस्वस्थ व्हायला लागल्या. काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं. त्या कमलाताईंना भेटल्या, त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि मला स्वतंत्रपणे कुठे काम करता येईल का असं त्यांना विचारलं. कमलाताईंनी सगळ्या केंद्रांचा आढावा घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं की कुऱ्हाण गावातल्या केंद्रावर स्वतंत्रपणे काम करण्याची संधी आहे. पण इतक्या दूरच्या खेड्यात ती काम करेल का असाही प्रश्न त्यांना पडला. इंदिराबाईंना त्यांनी याबाबत कळवलं तर त्या लगेच तयार झाल्या आणि काही दिवसांसाठी जाऊन येते म्हणून लगेच कुऱ्हाणला निघाल्याही. गंमत म्हणजे काही दिवसांसाठी म्हणून गेलेल्या इंदिराबाई तिथल्या कामात चांगल्याच रमल्या आणि तब्बल 8-10 महिने तिथेच राहिल्या, कारण त्यांना हवं तसं काम तिथे करता आलं. खेड्यातले आरोग्याचे प्रश्न, लोकांची मानसिकता, त्याला सामोरं जाताना येणाऱ्या अडचणी, त्यातून मार्ग काढण्यासाठी करावी लागणारी कसरत, अशा अनेक गोष्टींचा अनुभव कुऱ्हाणने त्यांना दिला. किंबहुना कोकणात जाऊन करायच्या कामाची एक रंगीत तालीमच त्यांना कुऱ्हाणमध्ये करता आली. इंदिराबाईंनी कुऱ्हाणमधल्या अनुभवानंतर रत्नागिरीला परतण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तसं कमलाताईंनाही सांगितलं. कमलाताई म्हणाल्या, काही हरकत नाही, अगदी आनंदाने जा. फक्त कोणताही निर्णय घाई गडबडीने घेऊ नकोस.
जे तुला करायचं आहे ना त्याचा प्रथम अभ्यास कर, काही जागांची पाहणी कर आणि मगच कामाला सुरुवात कर. ह्या प्रक्रियेत मी तुझ्याबरोबर प्रत्येक क्षणाला असेन याबाबत तू निर्धास्त राहा. कमलाताईंच्या या पाठिंब्याने अंगी जणू हत्तीचं बळ संचारलं असल्यागत इंदिराबाईंच्या उत्साहाला उधाण आलं होतं. त्याच उत्साहात त्यांनी नागपूर सोडलं आणि मालवण मुक्कामी आल्या. वि. स. खांडेकरांचं निमंत्रण. इंदिराबाई नागपूरहून मालवणला परतल्याची बातमी वायुवेगाने परिसरात पसरली. त्या काळात प्रशिक्षण घेतलेली नर्स कोकणात अभावानेच पाहायला मिळायची. त्यात इंदिराबाई स्वतंत्रपणे आरोग्य सेवा केंद्र सुरू करणार होत्या. हे समजल्यानंतर अनेकांनी आमच्याकडे काम करा असे प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवले. त्यात एक नाव होतं ज्येष्ठ कादंबरीकार वि. स. खांडेकर यांचं. शिरोडा हे खांडेकरांचं गाव. तिथे त्यांचं घर होतं. शिवाय आरोग्य केंद्रासाठी लागणारी प्रशस्त जागाही होती. त्या जागेत आरोग्य सेवा केंद्र सुरू करा, त्यासाठी आवश्यक मदतनिधी आपण उभारू असं सांगत त्यांनी इंदिराबाईंकडे आग्रह धरला. मराठीतले ज्येष्ठ साहित्यक असलेल्या वि. स. खांडेकरांचा प्रस्ताव म्हणजे इंदिराबाईंचा सन्मानच होता. पण शिरोड्यासारख्या अनोळखी गावात जाऊन काम करणं त्यांना शक्य नव्हतं. त्यामुळे खांडेकरांना त्यांनी अगदी नम्रपणे आपला नकार कळवला. अर्थात खांडेकरांसह अनेकांकडून येणारे प्रस्ताव विचारात घेता एकूणच कोकणासारख्या भागात एखाद्या चांगल्या आरोग्य केंद्राची किती मोठी गरज आहे याची तीव्र जाणीव इंदिराबाईंना झाली. त्यांनी तातडीने कमलाताई हॉस्पिटल तसंच भास्कर आठले, चंद्राताई किर्लोस्कर, मामा क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधत पुढे काय करायचं याबाबत चर्चा केली. इतकंच नाही तर केंद्र सुरू करण्याच्या हालचालींना त्यांनी अधिक गतीही दिली. ती देताना मात्र त्या भाऊ तेंडुलकर आणि चंद्राताई किर्लोस्कर यांच्याशी शिबिरात झालेली चर्चा आणि त्यांनी मांडलेली कल्पना विसरल्या नव्हत्या.